बुजून सर्व आले पाहिजे लोक. नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी. आज आम्ही मोजे वजरा शेखफरीद तालुका माहूर जिल्हा नांदेड या पेसा ग्रामपंचायत ठिकाणी आहोत. आणि वजरा शेखफरीद आणि आजनी असं संयुक्त गट ग्रामपंचायत म्हणून या गावाचं काम चालतं. या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आहेत आणि ते कास्तकार आहेत, शेतकरी आहेत. त्यांच्याकडं गायरान, नवाटी, परंपोकच्या जमिनी वर्षानुवर्षापासून आहेत आणि त्यांची मागणी आहे. तहसीलदार साहेबांचा एक अर्ज माझ्यापुढे आहे की त्यांची मागणी आहे सरकारी पट्टेदारचे वर्ग 2 करून देण्यात यावे असा विनंती अर्ज त्यांनी 2024मध्ये माननीय तहसीलदार माहूर यांच्याकडे सादर केलेला आहे. परंतु त्यांना अद्याप त्यांच्या सातबारावर वर्ग 2 करून देण्यात आलेले नाही. एकंदरीतच माहूर आणि किनवट तालुक्यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. विशेष म्हणजे नांदेड माहूर किनवट तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय भीमराव रामजी केराम साहेब आहेत, जे अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत. परंतु विस्थापित आदिवासी बांधव जे आहेत आमचे, त्यांचे प्रश्न त्यांच्या कानावर कदाचित गेले नसावेत आणि त्यामुळं आमची प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे विनंती आहे की हे जे आदिवासी बांधव आहेत आमचे, यांचे शेताचे प्रश्न आहेत जे नवाटीचे आहेत किंवा माळ रानामध्ये जे शेत आहेत त्यांचे वर्ग 2चे पट्टे जे होते ते पट्टे त्या ठिकाणी ओढून सरकारी पट्टा म्हणून करण्याचं कट कारस्थान प्रशासनानं केलेलं आहे. आणि आमचा उद्देश आहे, आमचं ध्येय आहे या गोरगरीब कष्टकरी आदिवासी, SC आणि NT बांधवांना न्याय सरकारनं द्यावा. SDM किनवट यांना देखील आमची विनंती आहे की अत्यंत अशिक्षित आणि अज्ञानी असलेले आमचे जे डोंगर दऱ्यात राहणारे बांधव आहेत यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तातडीनं समिती गठीत करावी. नाशिकच्या धर्तीवर मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांनी 45,000 जे पट्टे वनजमिनीचे करून दिलेले आहेत, त्या धर्तीवर या सर्वांचे पट्टे जे आहेत ते वर्ग 2चे करून द्यावेत आणि फोडपट्टे करून अतिरिक्त जमीन जी आहे ती जमीन त्यांच्या घरच्या इतर लोकांच्या नावावर करण्यात यावी असा कायदा आहे. आता उदाहरणार्थ माझ्याकडं वजरा शेखफरीद येथे 5 एकरचा पट्टा आहे, परंतु माझ्या ताब्यामध्ये 10 एकर जमीन आहे. ती राहिलेली जमीन माझ्या घरच्या जे वारसा हक्कामध्ये जे लोक येतात त्यांच्या नावावर करावी, फोडपट्टा करावा आणि त्याचा वेगळा सातबारा द्यावा असा कायदा आहे. ती देखील मागणी आम्ही लावून धरणार आहोत. आत्ता प्रामुख्यानं वर्ग 2च्या जमिनीचं जे सातबाऱ्यावरून उडवलेलं आहे त्यामुळं आमच्या या सर्व आदिवासी बांधवांचं नुकसान होत आहे. त्यांना क्रॉप लोनसह इतर शासकीय योजनांचा कुठलाही लाभ मिळत नाही आणि हे षडयंत्र जर शासकीय अधिकाऱ्यांचं असेल तर त्यांनी तातडीनं ह्यामध्ये दुरुस्ती करावी. पीक कर्जासह सर्व ज्या सुविधा आहेत, ज्या शासकीय योजनांचा लाभ मिळण्याच्या ज्या बाबी आहेत त्या पूर्ण यांना मिळाव्यात. अन्यथा माहूर तहसीलदार असतील, SDM किनवट असतील किंवा जिल्हाधिकारी नांदेड असतील यांच्या कार्यालयावर मोठं व्यापक आंदोलन भविष्यामध्ये आम्ही उभं करणार आहोत. नांदेड जिल्हाधिकारी माननीय राहुलजी कर्डिले साहेबांना देखील आमची विनंती आहे, विस्थापित असलेल्या गोरगरीब कष्टकरी, कामकरी आणि जे शासनाची जमीन कसणारे किंवा शासनाचा पट्टा जे वर्ग 1 आणि वर्ग 2चे जमीन मालक आहेत त्यांच्या अनुषंगाने जे हेळसांड होत आहे, जे चुकीचे निर्णय इथं घेतलेले आहेत त्यामध्ये सुधारणा करावी. मोजे आजनी हे 100% आदिवासी गाव आहे आणि पेसा क्षेत्रामध्ये असल्यामुळे तसा आमचा निर्णय आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, वजरा शेखफरीद या गावामध्ये 50 वर्षामध्ये नवीन प्लॉट पडलेले नाहीत. प्लॉट पडावेत म्हणून 265 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण चालू आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अफिलिएटेड नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने माननीय CO जिल्हा परिषद नांदेड यांनी आमच्या मागणीप्रमाणे 5 लाख रुपये मंजूर करण्याचा आराखड्यामध्ये अहवाल तसा नोंदीत करून शासनाकडे पाठवलेला आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांनी दखल घेतलेली आहे आणि पुढची लढाई आमची या संयुक्त दोन्ही कामासाठी राहणार आहे. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. जय भीम. लाल सिंह.